नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर आता आपण आलोय आंबा गेटच्या बाहेर। आपल्या सोबत आहे सुधीर रिठे काका। चला तर आपण त्यांना या प्रभागातील समस्या विचारून घेऊया। काका, तुमच्या काय काय समस्या आहे? आमच्या समस्या एकच आहे की रामकृष्ण विद्यालय एवढं मोठं अंबादेवीचं मठ आहे, तिथे चांगले चांगले लोक कार्यक्रम होतात त्या मठामध्ये, कीर्तन हॉलमध्ये। या रोडवर संडास आहे, संडासची जे दुर्गंधी पाहून तुम्ही प्रत्यक्ष पाहून तुम्ही विचार करू शकता काय खरोखर लोकांना त्रास आहे का नाही आहे। तर ह्या संडास एक तर हटवला पाहिजे, नाही तर याची स्वच्छता ठेवली पाहिजे का। आणि स्वाती कुलकर्णी ताई फक्त निवडून येईपर्यंत चांगल्या होत्या, याच्या व्यतिरिक्त या संडासची जो जनतेला त्रास आहे याच्यावर त्यांनी काहीच लक्ष केलं नाही का? तर याचा प्रश्न सुटला पाहिजे काय। तर तुम्हाला काय वाटते, यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून कोण आलं पाहिजे की? आमचे रतनभाऊ डेंडोले झाले पाहिजे, कारण रतनभाऊ डेंडोले असे होते की त्यांना जर प्रत्यक्ष सांगितलं तरी ते आमचे काम करत होते काय? ते फोननी काम करत होते। आता त्या ताई आहे, ताईंच्या घरी आहे, ताईला फक्त निवडून येताना औरंगपुरा दिसला, याच्या व्यतिरिक्त औरंगपुरा दिसलाच नाही। त्याच्यानंतर आम्ही 3 वर्षापासून पाहिलंच नाही आमच्या एरियामध्ये काय। त्यांना वेळच नाही आमच्या एरियामध्ये लक्ष द्यायला काय? तर काकांचं म्हणणं असं आहे की इथे संडासाची समस्या सुटली पाहिजे, इकडे कचरा आणून टाकतात लोक, ती समस्या सुटली पाहिजे। ज्या नगरसेविका आहे सध्याच्या, त्यांनी काहीच काम केलेले नाही, असं काकांचं म्हणणं आहे। हे इकडे कोण काय आणि आता जो पण नगरसेवक येईल त्यांनी ह्या समस्या सुटायला पाहिजे, अशी काकांची अपेक्षा आहे। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।